खरं तर आपण गेल्या 10 वर्षापासून एक वेगळी अनुभूती, वेगळा अनुभव घेतोय। जेव्हापासून केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलंय, हे सरकार 100% शेतकरी विरोधातली धोरणं कसं आखतंय हे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल। साधारणतः एक 7-8 महिन्यापूर्वी कांद्याचे बाजारभाव फारसे नव्हते। 14, 15, 16 रुपये किलोनी कांदा विकत होता आणि त्याच काळामध्ये या नतद्रष्ट सरकारने निर्यात मूल्य 40% वाढवलं। या सगळ्याचा परिणाम असा झाला की कांद्याचे बाजारातले भाव पडले, शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागलं। नंतरच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्या काळात तर निर्यात बंदीच कांद्याची केली। त्याचा दुष्परिणाम असा झाला की ज्या देशामध्ये आपला कांदा बाय रोड जातो, त्या बांगलादेशात त्या देशाला कांदा आपला खायला मिळेना म्हणून त्याने आपल्या शेतमालावरील आयात शुल्क वाढवलं। त्याचा परिणाम असा झाला राजाभाऊ, संत्र्याची तिकडची निर्यात आपली बंद झाली, द्राक्षाची निर्यात बंद झाली आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात भारतातल्या शेतकऱ्याला नुकसान सोसावं लागलं। शेतकरी आधीच मेटाकुटीला आलाय। पोरांची शिक्षण असेल, कुटुंब प्रपंच चालवणं असेल, याकरता आपल्या परिसरात अनेक शेतकऱ्यांना शेतीचा जोड व्यवसाय म्हणून दुधाकडे खरं तर आपण सगळेजण बघतो। किंबहुना प्रत्येक घरामध्ये 4-2 गायी आणि त्या पालनातून रोजच्या रोज खिशामध्ये पैसा येईल अशा प्रकारचं धोरण आपल्या परिसरामध्ये आहे। पण या नतद्रष्ट सरकारने गेल्या 7-8 वर्षामध्ये दुधाचे भाव जाणीवपूर्वक वाढले कसे जाणार नाहीत याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं। खरं तर शेतकऱ्याला दुधाचा भाव मिळू द्यायचा नाही आणि बाजारात यांचेच जे दलाल आपलं दूध खरेदी करतात त्याचा भाव मात्र 50 रुपयाच्या वरती कायम आपण पाहिला। अलीकडच्या काळामध्ये मला वाटतं 3-4 महिन्यापूर्वी आपल्या दुधाला 26-27 रुपये भाव मिळत होता। आता काल सरकारने 30 रुपये लिटरला भाव घोषित केला आणि अनुदान 5 रुपये देऊ असं त्यांनी कबूल केलं। सुरेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आज 1 लिटर दुधाला त्याचा उत्पादन खर्च साधारणतः 30, 34, 35 रुपये खर्च येतो। मग शेतकऱ्याच्या पत्रात काय पडायचं म्हणून आपल्या सगळ्यांचं मागणी ही आहे की आमच्या दुधाला 40 रुपये लिटरला भाव मिळाला पाहिजे। आम्हाला भीक नको, आमच्या कष्टाचं दाम द्या, भीक नको हवे कष्टाचे दाम। शेतकरी जे काबाड कष्ट करतो, 24 तासापैकी 16, 18, 20 तास राब शेतामध्ये राबतो। खरं तर ज्यांना याचं ज्ञान नाही किंबहुना ज्यांना याची माहिती नाही त्यांनी एक दिवस यावं, आमच्या गोठ्यात राहावं, गाईचं दूध काढून बघावं, धार काढून बघावी आणि मग किती खर्च होतो आणि त्याला किती खर्च, 1 लिटरला किती पैसे द्यावे लागतील अशा प्रकारची त्यांनी माहिती घ्यावी। खरं तर ही सगळी मंडळी एसी कॅबिनमध्ये बसणार आणि आमची धोरणं ठरवणार हे अत्यंत चुकीचं आहे। शेतकऱ्याचं मरण हेच खरं तर या सरकारचं धोरण आहे। अशा प्रकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सारी मंडळी एकवटलोय। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, भाऊ आपण म्हटलात तसं कोणत्याही परिस्थितीमध्ये जर दुधाला 40 रुपयाचा हमी भाव मिळाला नाही तर अत्यंत मोठं आंदोलन आपण शिवसेनेच्या वतीने, जिल्हा शिवसेनेच्या वतीने करूया। खरं तर सरकारच्या बाबतीमध्ये सरकारनं गेल्या 8-10 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम केलं। एकीकडे आपल्याला वेगवेगळ्या बोलथापा द्यायच्या, 18% GST लावायचा आणि तुम्हाला परत शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली तुमची फसवणूक करायची। आपल्या सगळ्यांच्या वतीने या सरकारला जाहीरपणाने आपल्या वतीने इशारा द्यायचा की लवकरात लवकर जर आपण शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव दिला नाही, दुधाला 40 रुपये भाव दिला नाही तर खरं तर या सरकारच्या सगळ्या मंत्र्यांना देखील आपण सगळी मंडळी या ठिकाणी फिरून द्यायचं नाही अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांच्या वतीने आवाहन करतो। खरं तर ही सगळी मंडळी कशी आहेत, पूर्वी एक घोषणा होती, आता तीच घोषणा कशी झाली बघा, वारे सरकार तुम्हारी वाणी, वारे सरकार तुम्हारी वाणी, सस्ता दूध महंगा पाणी। म्हणजे आता आपण पाहिलं तर दुधाचे भाव आणि पाण्याचे भाव, पाण्याला फक्त छोटीशी प्रक्रिया करायला लागते, त्या प्रक्रियेच्या माध्यमातून 1 लिटर पाण्याला 20 रुपये सरकार देतं। किंबहुना बाजारपेठेमध्ये 1 लिटरला 20 रुपये, पाण्याचा 20 रुपये भाव आणि आम्ही 18-18 तास आमची माय माऊली सरकार स्वतःच्या शेतामध्ये राबते। सकाळी पहाटे उठून त्याला खुराक देणं असेल, खाणं काढणं असेल, धार काढणं असेल, ते डेअरीपर्यंत पोहोचवणं असेल, या सगळ्याचा विचार करता प्रचंड मेहनतीनं धार काढली जाते आणि त्याला आपल्याला मिळत आहेत 27-28। आता मायबाप सरकारला आता खूप दया आली, कारण त्यांचा आता टांगा पलटी झालाय आणि तो टांगा पलटी झालाय तो सरळ करण्यासाठी आता वेगवेगळ्या भूलथापा आपल्याला दिल्या जातात, वेगवेगळी प्रलोभनं दाखवली जात आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला फसवलं जात आहे। पण शेतकरी भावांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, यांच्या
या सरकारच्या गद्दार सरकारच्या प्रलोभनांना बळी पडू नका आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या दुधाला जोपर्यंत 40 रुपयाचा भाव मिळत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन थांबवायचं नाही। अतिशय जोरदार पद्धतीने या आंदोलनाला आपण सारेजण सामोरे जाऊया। पुन्हा एकदा सरकारला आमची जाहीरपणाने सूचना आहे, जाहीरपणाने आव्हान आहे, जर आमच्या दुधाला 40 रुपयाचा भाव मिळाला नाही तर निश्चितपणाने रस्ते अडवले जातील, मंत्र्यांना फिरणं बंद केलं जाईल, अशा प्रकारचं त्यांना या ठिकाणी इशारा देतो आणि पुन्हा एकदा उपस्थित सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी जाहीरपणाने आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव।